नमस्कार. कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. तत्पूर्वी जर आपण कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव. लातूर बाजार समिती आवक 14,289 क्विंटल, कमीत कमी दर 4,353, जास्तीत जास्त दर 4,650, सरासरी दर 4,550 रुपये. अकोला आवक 7,939 क्विंटल, कमीत कमी दर 4,005, जास्तीत जास्त दर 4,450, सरासरी दर 4,390 रुपये. कारंजा आवक 4,000 क्विंटल, कमीत कमी दर 4,125, जास्तीत जास्त दर 4,510, सरासरी दर 4,400. अहमदपूर आवक 1,352 क्विंटल, कमीत कमी दर 3,500, जास्तीत जास्त दर 4,557, सरासरी दर 4,428 रुपये. मेहकर बाजार समिती आवक 1,140 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,485, सरासरी दर 4,350 रुपये. हिंगोली आवक 895 क्विंटल, कमीत कमी दर 4,105, जास्तीत जास्त दर 4,511, सरासरी दर 4,308 रुपये. नागपूर आवक 760 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,420, सरासरी दर 4,340 रुपये. चिखली बाजार समिती आवक 574 क्विंटल, कमीत कमी दर 4,150, जास्तीत जास्त दर 4,360, सरासरी दर 4,255 रुपये. नेर परसोपंत आवक 441 क्विंटल, कमीत कमी दर 2800, जास्तीत जास्त दर 4,450, सरासरी दर 4,295 रुपये. मालेगाव आवक 440 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त 4,450, सरासरी दर 4,260 रुपये. औराद शहाजानी आवक 403 क्विंटल, कमीत कमी दर 4,476, जास्तीत जास्त दर 4,526, सरासरी दर 4,501 रुपये. सिंधी आवक 305 क्विंटल, कमीत कमी दर 3,850, जास्तीत जास्त दर 4,350, सरासरी दर 4,125. वाशिम अनसिंग आवक 300 क्विंटल, कमीत कमी दर 4,250, जास्तीत जास्त दर 4,490, सरासरी दर 4,350 रुपये. उमरखेड डांकी आवक 270 क्विंटल, कमीत कमी दर 4,400, जास्तीत जास्त दर 4,500, सरासरी दर 4,450 रुपये. बुलढाणा आवक 230 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,350, सरासरी दर 4,200 रुपये. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 4,650 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. सोयाबीनच्या बाजारभावाबाबत आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सोयाबीनचे असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.